माझिया प्रियाला प्रीत कळेना. हे असं सगळं झालं मामा. इंटरेस्टिंग. म्हणजे मी इथे नसताना गेल्या 1.5 महिन्यात खूप काही घडलं तर. हो मामा. म्हणजे आता आज तारीख काय? ओ, म्हणजे अनिरुद्धची अट पूर्ण करण्यासाठी अभिजितकडे आता खूप खूप कमी वेळ उरलाय. ताई, हे बघ, जे काही झालंय त्याच्यातून आता तुलाच बाहेर पडायचंय. सावरावं लागेल तुला. या सगळ्यातून बाहेर पडावं लागेल. आम्ही सगळे आहोतच तुझ्यासाठी, पण थोडे प्रयत्न तुझ्याही बाजूने व्हायला हवेत. स्वतःची काळजी घे, बाळाचा विचार कर आणि सावर स्वतःला. आई, आई मला पुन्हा एकदा नोकरी करायची. हे बघ माधुरी, तू पूर्वी सुद्धा आमची होतीस आणि आता सुद्धा आमचीच आहेस. हा, पण तुला आनंद वाटत असेल, मनापासून वाटत असेल तर नक्की कर. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. चकुलीला पण बरं वाटतंय आई काम करणार म्हणून. शमिका, बस थोडेच दिवस, मग तुला असं घराच्या बाहेरून नाही जावं लागणार. खूप छान काम करतोयस तू. आम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे तुला तुझा शेअर नक्की देऊ. सर, साधारण हा शेअर किती असेल मला सांगू शकाल? हो, येस. टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर 30,000चा असेल तुझा शेअर. येत्या 2 दिवसात तुला तुझा चेक देतो मी. ओके? नाही सर, मला हे पैसे तसे घेण्याऐवजी इन्व्हेस्ट करायला आवडतील. आर यू शुअर? सर, मी तुम्हाला कळवतो कशात इन्व्हेस्ट करायचं ते. थँक्यू. कुठे निघालीस? अगं, काल रात्री मी माझ्या जुन्या ऑफिसमधल्या बॉसला मेसेज केला होता, तर त्यांचा सकाळी रिप्लाय आला की तुझी जागा अजूनही रिकामी आहे, तर तुला हवं असेल तर तू लगेच जॉईन हो. म्हणून मी भेटून येते त्यांना. मम्मा, आता तू अजिबात रडायचं नाहीये. आता रडतील ती लोक. कळतंय ना तुला मम्मा? स्माइल स्माइल कर मम्मा. मला माझी पूर्वीची हसरी मम्मा बघायची. मेघना, तू तू इथे कधी आलीस? हा दीप, तुझ्याबद्दल कळलं ग. खूप आठवण आली जिजूंची मला, आणि मग राहवलंच नाही म्हणून मग. अगं, तुला राहावलं नाही म्हणून तू तू इंडियात आलीस? मेघा, मेघा, काय घडलंय? माझिया प्रिया